सायकल कृपया मैदानाच्या बाहेर न्यावी. जानवेश्वर क्रिकेट संघ आपले क्षेत्ररक्षण सजावून घ्या. गोलंदाजी घेत आहेत ते वैभव सावंत. तळेवाडी क्रिकेट संघाचे एक नावाजलेले गोलंदाज वैभव सावंत आणि स्वामी समर्थ 11 कृपया आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवा. स्वामी समर्थ 11 क्रिकेट संघ. स्वामी समर्थ 11 क्रिकेट संघाने आपले जे फलंदाज आहेत ते मैदान क्रमांक 1 मध्ये पाठवायचे आहे, जेणेकरून सामना आपण लवकरात लवकर सुरू करू. तसेच सदर सामन्यासाठी जे पंच आहेत, पंचाने मैदानाचा ताबा घ्यायचा. मैदान 1 वरती पंच मैदानाचा ताबा घ्यावा. फलंदाज स्वामी समर्थ 11 क्रिकेट संघाचे फलंदाज फलंदाज आलेले आहेत ते सचिन सावंत आणि प्रणित सावंत. प्रणित सावंत. स्वामी समर्थ 11 प्रणित सावंत कर्णधार कलाने उतरलेले आहेत. मैदानामध्ये पंच कृपया पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा. कृपया मैदान क्रमांक 1 वरती पंच मैदानाचा ताबा घ्यावा. सामना लवकरात लवकर सुरू करावा. दुपारची 12 वाजले. कडाक्याचं ऊन आहे. सगळ्या गोष्टी लक्षात घेतात. सामना लवकरात लवकर सुरू होणं गरजेचं. गोलंदाजाचं नाव काय? हॅलो, गोलंदाजाचं नाव काय? गोलंदाज जतीन सावंत गोलंदाज. ते सामन्याचा पहिला चेंडू. सामना सुरू होत आहे मैदान क्रमांक 1 वरती. गोलंदाज जतीन सावंत आणि सामना करतील ते सचिन सावंत. तळेवाडीचे गाजलेले फलंदाज सचिन सावंत. 40+. फलंदाज सचिन सावंत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा निघालेल्या आहेत. शानदार असा फटका मारलेला आहे सचिन सावंत आणि त्याच्यावर 2 उत्कृष्ट धावा निघालेल्या आहेत. आणि सदर षटकाचा दुसरा चेंडू. अरे पहिला ह्याला लागून माझ्या हाताला लागला. बॅनरला लागला. मी हात असा वरती गेला. बॅनरला लागून माझ्या हाताला लागून खाली काढला. डायरेक्ट नाही लागला. पहिला याला लागून खाली. 2 धावा डिक्लेअर केलेल्या आहेत. कृपया कोणीही पंचांची आर्ग्युमेंट करत राहू नये. 2 धावा निघालेल्या आहेत. दुसरा बॉल पण सामन्याचा दुसरा चेंडू सचिन सावंत यांना आणि सदर चेंडूवर 1 धावा निघालेली आहे. जतीन सावंत उत्कृष्ट बॉलिंग करत आहेत आणि फलंदाज आहेत ते प्रणित सावंत. आणि निर्धावाचा चेंडू उत्कृष्ट टोलवलेला आहे, परंतु फलंदाजांनी चांगली क्षेत्ररक्षण असं केल्यामुळे धाव निघालेली नाही. हा बरोबर. पंचांबरोबर वाद करू नये.
सदर चेंडूवर 2 धावा निघालेल्या आहेत. पंचांचा निर्णय हा 2 रन. 2. पुढील चेंडू प्रणित सावंत यांना नो बॉल आणि डिक्लेअर चौका याच्याबद्दल 5 धावांना 5 बॉल झालेले आहेत. टोटल पुढील झाला आहे चेंडू 2 रन. प्रणित सावंत यांना जतीन सावंत गोलंदाजी करतील. प्रणित बॉल सावंत ओव्हरचा यांना डिक्लेअरच्या स्वरूपात 1 ओव्हर झाले आणि 3 रन. पुढील चेंडू प्रणित सावंत यांना 1 ओव्हर नंतर स्कोर शानदार अशी बॉलिंग केलेली जतीन सावंत यांनी निर्धाव चेंडू टाकलेला आहे. जतीन सावंत यांनी षटक संपलेलं आहे. पहिले षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती किती 10 धावा झालेल्या आहेत. आणि पुढील गोलंदाज वैभव सावंत. पुढील जे गोलंदाज आहे ते वैभव सावंत गोलंदाजी करतील. सचिन सावंत यांना दोन्ही तळेवाडीचे गाजलेले फलंदाजांनी गोलंदाज आणि अशा तरुणांनी शानदार असा फटका केलेला आहे आणि फलंदाज बाद झालेला आहे. सचिन सावंत बाद झालेले आहेत आणि पुढील जे फलंदाज आहे ते मनीष सावंत. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालेला आहे आणि दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू वैभव सावंत गोलंदाजी करते. मनीष सावंत यांना मनीष आणि शानदार अशी बॉलिंग केलेली आहे वैभव सावंत यांनी. धाव संख्या होते 7. एक धाव निघालेली आहे. वैभव सावंत उत्कृष्ट अशी बॉलिंग करत आहेत. पुन्हा एकदा मनीष सावंत यांना पाहूया या चेंडूवर सुद्धा 1 धाव निघालेली आहे. एकही धाव मनीष सावंत सुद्धा कलात्मकरित्या फलंदाजी करत आहेत. वैभव सावंत यांचा पुढचा चेंडू आणि सोळा चेंडू मनीष सावंत त्यावर 1 धाव एका धावावर शानदार अशी होते 8 बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही संघाचा ते उत्कृष्ट प्रदर्शन केलं जात आहे. पुढील चेंडू आणि हा नो बॉल. संघाची धाव संख्या 11. सदर चेंडूवर 2 धावांनी 1 नो बॉल आणि नो बॉल. एकटी बॅटनी निघाली धावची 2 धावा 2 निघाली. धावा यावर पुढील चेंडू वैभव सावंत यांचा श्री मनीष यांना एक धाव निघालेली आहे. 1 धाव. संघाची धाव संख्या 12. संघाची धाव संख्या झालेली आहे इकडे 16. प्रणित सावंत यांनी चौकार मारलाय. धाव संख्या झालेली आहे T20. 20 धाव संख्या झालेली आहे. 1 फलंदाज बाद 20. पुढील गोलंदाज तेजस. गोलंदाजाचं नाव आहे तेजस. मारा करतील ते प्रणित सावंत यांना आणि नो बॉल. पहिला चेंडू नो बॉल निघालेला आहे. तेजस मारा करतील प्रणित आणि सदर चेंडूवर 1 धाव निघालेली आहे. पुढील चेंडू प्रणित सावंत यांना विनायक सुर्वे. शानदार असा फटका मारलेला आहे प्रणित सावंत यांनी. चेंडूवर 1 धाव निघालेली आहे. संघाची धाव संख्या 1 धाव निघालेली आहे. पुढील चेंडू तेजस यांचा प्रणित सावंत यांना त्यांनी शानदार असा फटका केलेला आहे पण तो प्रेस्क्रिप्शनच्या बाहेर गेल्यामुळे फलंदाज बाद.
आणि स्कोअर झालेला आहे तो 23 एक टॉस ऑफ 1 विकेट. कदम समाधान 23 संघाची धावसंख्या 14. 23 रन झालेले आहेत. विनायक स्वामी समर्थ 11 क्रिकेट संघाने तिसरी ओव्हर चालू आहे. धाव त्यावर एक धाव. तिसऱ्या ओव्हरमध्ये चालू असताना 23 धावसंख्या झालेली असून एक फलंदाज त्यांचा बाद झालेला आहे. गोलंदाज तेजस महाराकरती ते पुढील फलंदाज संकेत सुर्वे, बबलू सुर्वे, तळेवाडीचे उत्कृष्ट असे फलंदाज बबलू सुर्वे मैदानामध्ये उतरलेले आहेत. आपल्या कलात्मक अशा फलंदाजीने प्रेक्षकांचं मन डॉट बॉल. आनंदी करून टाकतील अशी सगळ्यांना अपेक्षा आहे. 3 ओव्हर झाले. तेजस यांचा पुढचा चेंडू संकेत सुर्वे यांना. संघाची धावसंख्या झाली आहे 15. तेजस मारा करतील ते संकेत सुर्वे यांना. कृपया पंचांनी सामना चालू ठेवावा. विकेट. 3 ओव्हर झाल्यानंतर संघाची तेजस यांचा पुढील चेंडू संकेत सुर्वे यांना उत्कृष्ट टोलवलेला आहे. निर्धावाचा चेंडू वैभव सावंत यांनी उत्कृष्ट फिल्डिंग केलेली आहे. पुढील चेंडू संकेत सुर्वे यांना. फलंदाज आले. कलात्मक त्याने टोलवलेला आहे. कोणत्याही प्रकारची भाव नाही. गावकर. आणि अशा प्रकारे पुढील चेंडू बॉलर मोहनभाई. सुर्वे यांना. बॉलर आणि सदर चेंडूवर एक धाव निघालेली आहे. एक धाव. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे की 24 रन झालेले आहेत. 24 रन. लॉस ऑफ 2 विकेट. 24 रन झालेले आहेत. ते स्वामी समर्थ 11 क्रिकेट संघाचे शानदार अशी बॅटिंग केलेली आहे त्यांनी. आणि चौकार. पहिल्या गोलला चौकार आला आहे आणि टीमची धावसंख्या होत आहे 19. गोलंदाजांमध्ये 40+ गोलंदाज शतक झालंय का? 40+ झाला. ओके ठीक आहे. आता हे शेवटचं शतक बंड्या सावंत टाकत आहेत ते. दुसरा बॉल चौकार. संघाची धावसंख्या झाली आहे 23. हा बॉलर आहे ते विनायक सावंत. तिसरा बॉलर आहे सलग चौकार. संघाची धावसंख्या झाली आहे 27. हॅट्रिक झाली आहे. 3 बॉल 3 चौकार. चौथ्या बॉलचे 2 रन. 2 रन. स्कोर झाला आहे 29. कृपया तुम्ही खेळाडूंनी पंचांची कोणत्याही प्रकारची हुज्जत घालू नये. पंच जो निर्णय देतील तो खेळाडूंनी त्याची दक्षता घ्या. पंचांचा निर्णय हा फायनल राहील. एक रन आहे आता. संघाची धावसंख्या झाली आहे 28. पंचांबरोबर वाद करू नये. पंचांचा निर्णय 4 बॉल झाले आहेत आणि संघाची धावसंख्या 28. चौकार. हा 5वा बॉल चौकार आलेला आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 32. ठीक आहे. या षटकाच्या पहिल्या चेंडू निर्धाव निघालेला आहे. पहिलाच बॉल विनायक सावंत यांचा डॉट बॉल निघालेला निर्धाव चेंडू. षटकाचा पुढचा चेंडू चौकार आलेला आहे आणि टीमची धावसंख्या झाली पुढचा आहे चेंडू माणिक सावंत यांना. विनायक सावंत 5 रुपयात सामना सुरू करावा.
36 रन झालेले आहेत. 37 रन टू विन. त्यामुळे सामना जेवढा लवकर होईल. ब्राह्मणदेव यांना 37 रन सदर चेंडू वाईड. टार्गेट त्याचा जो दुसरा चेंडू वाईड टाकण्यात आलेला विनायक मोंदियाकडून. एक आव्हानकर धाव मिळालेली आहे संघाला. सदर चेंडूवर क्रमांक 2 वरती पुढील होणारी मॅच ईश्वरी 11 विरुद्ध महापुरुष साडेवाडी. या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी मैदान क्रमांक 2 मनीष चव्हाण या फलंदाजाने उत्कृष्ट षटक लावलेला आहे दोन्ही टीमचे आणि तो चेंडूवर 2 धावा निघालेल्या आहेत. लवकर इथे यावे. सदर चेंडूवर 2 धावा निघालेल्या आहेत. पंचाने निर्णय दिलेला आहे आणि 35 होतं पण ते क्लिअर झालेले. आता 2 धावा निघालेल्या आहेत. संघाचा जो धावसंख्या झाली ते 27 झालेले आहेत. पुढील चेंडू विनायक सावंत यांचा मनीष सावंत यांना. आणि सदर चेंडूवर 4 धावा निघाल्या. उत्कृष्ट फलंदाजी केली मनीष सावंत यांनी. शानदार असा फटका मनीष सावंत यांनी आपल्या बॅटने मारलेला आहे. पुढील चेंडू विनायक सावंत यांचा मनीष सावंत यांना. तुम्ही आपलं एक सदर चेंडू वाईड गेलेला आहे. त्याच्यामुळे आव्हानकर धाव मिळालेली आहे संघाला. पुढील चेंडू निर्धाव टाकलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी विनायक सावंत यांची. आणि 4 चेंडूनंतर संघाची धावसंख्या 32. पुढील चेंडू मनीष सावंत यांचा आणि वाईड चेंडू टाकण्यात आलेला आहे. संघाला पहिला बॉल सावंत यांची उत्कृष्ट फलंदाजी आणि विनायक सावंत यांची गोलंदाजी. पहिला बॉल येत आहे. षटकाचा पुढील चेंडू. दुसऱ्या बॉलला विकेट. सर्व त्यांनी आपली विकेट दिलेली आहे. बॅट्समन आता नवीन येत आहेत. बॅट्समन ते आहेत आशिष सावंत. माननीय श्री प्रकाश महाडेश्वर साहेब बीएसटी संघाचे राष्ट्रीय खेळाडू यांचं इथे आगमन झालेलं आहे. श्री रवळनाथ क्रिकेट संघ श्रीदेव रवळनाथ क्रिकेट संघ वायंगणी मुंबई यांच्यातर्फे आपले सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. श्री प्रकाश महाडेश्वर साहेब बीएसटीचे राष्ट्रीय खेळाडू त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं श्रीदेव रवळनाथ क्रिकेट संघ वायंगणी मुंबई यांच्यातर्फे स्वागत करण्यात येत आहे. तर अशा तऱ्हेने आपला जो सामना चालू आहे त्याच्यामध्ये स्कोअर झालेला आहे 35 स्कोअर झालेला आहे आणि जिंकण्यासाठी 36 रन्सची 35 जिंकण्यासाठी विनिंग आहे 36. हे स्वामी समर्थ 11 आपलं चित्रक्षेत्र सजवून घ्या आणि गांगेश्वर क्रिकेट संघ आपले फलंदाज पाठवा मैदानामध्ये जेणेकरून लवकरात लवकर सामना सुरू व्हावा. तर वेळ फुकट जाऊ नये एवढं म्हणतात. ते आपल्याला एक विनंती करण्यात येत आहे जेणेकरून सामने लवकरात लवकर सुरू होतील आणि आपला टाइम आहे तो सेव्ह होईल. पहिलं षटक झालेलं आहे. बॉलर नेम प्रवीण हे गोलंदाज आलेले आहेत. दुसऱ्या मॅचची आम्हाला इथे टॉस उडवायची आहे. मैदान क्रमांक 2 वर ईश्वरी 11 आणि महापुरुष सडेवाडी यांच्या दोन्ही कॅप्टननी मैदान क्रमांक 2 वर यायचं आहे. टॉस उडवायचा आहे. मैदान क्रमांक क्रिकेट संघ कृपया आपले फलंदाज पाठवा. पंच मैदानाचा खाता घ्या. आनंद सावंत नवीन फलंदाज ते मैदानात आलेले आहेत.
त्याचप्रमाणे प्रत्येक संघाने आपला 40+ खेळाडू बॉलर म्हणा किंवा बॅट्समन म्हणा जो देतात त्यावेळी इथे जरा सांगत जा आम्हाला इथे मार्किंग करावी लागते जेणेकरून नंतर कन्फ्युजन नको पण टेबल असायचं. सुंदर गोलंदाजी, खेळाडू सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव टिकलं. महापुरुष चढेवाली यांचे कॅप्टननी मैदान क्रमांक 2 वर यायचं आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत वैभव सावंत आणि विनायक सावंत गांगेश्वर क्रिकेट संघाचे सलामीचे फलंदाज आहेत. तर स्वामी 11 तर्फे सचिन सावंत एक धाव. सलामीचे गोलंदाज. टिकलर एक धाव. क्षेत्ररक्षण सजावून झालेला आहे आणि पंच उत्कृष्ट असा चौकार मारलेला आहे. ओव्हर संपले. 2 ओव्हर 7 धावा. 2 ओव्हर 7 धावा. गोलंदाजाचं नाव निलेश हे गोलंदाजासाठी आलेले आहे. 2 ओव्हर 7 धावा. तिरचं षटक घेऊन निलेश आलेले आहेत. नो बॉलचा इशारा. ईश्वरी 11 महापुरुष चढेवाली यांनी मैदान क्रमांक 2 वर यायचं आहे. उत्कृष्ट असा चौकार मारला आहे. ईश्वरी 11 इथे कप्तान आलेले आहेत. महापुरुष चढेवाडी संघमालक यांनी मैदान क्रमांक 2 वर यायचं आहे. खेळाडू हा धावशीत होता वाचलेला आहे. बॉलरच्या पायामध्ये थोडं पॅच आलेले आहे. शूज काढा. मैदान क्रमांक 1 पंचांनी सामना सुरू करायचा आहे. तर बॉलर आहेत सचिन सावंत आणि स्ट्राईकला जे फलंदाज आहेत ते वैभव सावंत. महापुरुष सचिन सावंत चढेवाडी. वैभव सावंत यांना गोलंदाजी करणार आहेत. त्यांचे कॅप्टन कुठे असतील? षटकाचा पहिला चेंडू चेंडू टॉस उडवत आहेत महापुरुष विनायक चढेवाडी. सावंत फलंदाज वैभव आणि नायक तो गोलंदाज सचिन. पुढील चेंडू परत उडवा. आणि चेंडूवर 4 धावा निघालेल्या आहेत. षटकाचा पहिला चेंडू पहिला त्यांनी वाईट टाकलेला आहे. तो दुसरा चेंडू जो टाकला त्यावर 4 धावा निघालेल्या आहेत. पुढील चेंडू आणि सदर चेंडूवर धावून आणि एक धाव ईश्वरी complete 11 त्यांनी टॉस जिंकलेला आहे. इथे कोणी उभे राहू नका. विनायक सावंत ईश्वरी 11 फलंदाज स्ट्राईकवर आहेत. ईश्वरी गोलंदाज 11 सचिन सावंत यांनी फलंदाजी घेतलेली आहे. पुन्हा एकदा एक धावासाठी आपण 2 बोलूया. क्षेत्ररक्षण केलेलं आहे सचिन सावंत यांनी. पुढील चेंडू विनायक सावंत यांना आणि सदर चेंडूवरती फलंदाज पंचाने आपला निर्णय सांगायचा आहे. पंच रुपयात आहे. नो बॉल 1 रन बॉल काउंट करायचा. डॉट बॉल आहे. डॉट बॉल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. चढेवाडी वॉरियर्स आणि नवनीत स्पोर्ट्स कर्णधाराने कृपया माहिती संपर्क करायचा आहे. पुढील सामना आहे मैदान क्रमांक 1 चढेवाडी वॉरियर्स आणि नवनीत स्पोर्ट्स कर्णधार संघमालक यांनी चढेवाडी वॉरियर्स आणि नवनीत स्पोर्ट्स उत्कृष्ट नवनीत स्पोर्ट्स यांनी माहिती संपर्क करायचा आहे. ओव्हर झालेले आहे.
आपला होता तो संतोष गावकर तीन ओव्हर 15 मैदानामध्ये 15 गोलंदाज संतोष तीन ओव्हर गावकर 15 गोलंदाज आहेत ते सचिन सावंत. पुढील चेंडू संतोष गावकर यांना उत्कृष्ट फटका मारलेला आहे गावकर यांनी आणि सदर चेंडूवर 2 धावा निघालेल्या आहेत. 2 धावा संतोष गावकर यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. उत्कृष्ट बॅटिंगचं प्रदर्शन केलं आहे संतोष गावकर यांनी. पुढील चेंडू संतोष गावकर यांना 22 रनची निर्धाव उत्कृष्ट फिल्डिंग केलेली आहे. बॉलरचं नाव विनायक सुर्वे ते गोलंदाजीसाठी आलेले आहेत. 6 बॉल मध्ये 22 हवे आहेत. 9 धावसंख्या झालेली आहे ती 9. लास्ट ओव्हर नवनीत स्पोर्ट आणि सडियवाडी वॉरियर्स क्रिकेट संघ यांनी माहिती संपर्क करा. उत्कृष्ट नाणेफेकी तफावत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. देण्यासाठी. आणि धावचित वाचलेला आहे. थोडस गच्च्या क्षेत्ररक्षण. गोलंदाजी करणारे ते मनीष वैभव सावंत यांना नो बॉल टाकला होता. नो बॉल. मनीष सावंत 5 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता. 20 धावा. धावा निघालेल्या आहेत. 5 बॉल मध्ये 20 धावा. मनीष सावंत यांनी पुढील चेंडू उत्कृष्ट सदर चेंडूवर 9 बॉल घोषित केलेले पण चौका षटकार. सदर चेंडूवर 9 चौका, बॉलच्या चौका. रूपाने एक चौका. धाव निघालेली आहे. पुढील चेंडू वैभव सावंत यांना आणि फलंदाज बाद झालेले आहेत. वैभव सावंत जे संघाचे आधारस्तंभ खेळाडू होते ते बाद झालेले आहेत. आणि आता गांगेश्वर क्रिकेट संघातर्फे पुढील एक धाव. फलंदाज आलेले आहेत. 1 धाव घेतलेली आहे. फलंदाजाचं नाव काय? नवीन फलंदाज कोण आहेत? अशा रीतीने फलंदाज रोशन सावंत. नवीन फलंदाज रोशन सावंत. 2 बॉल 15. नाव सांग ना. रोशन फलंदाज सावंत फलंदाज. गोलंदाजाचे मनीष आणि उत्कृष्ट फटका आणि सदर चेंडूवर 1 धाव निघालेली आहे. रत्नकांत हे फलंदाज आलेले आहेत. मनीष सावंत संतोष गावकर यांना मारा करतील. संतोष गावकर 1 बॉल 15 धावा. फलंदाज. उत्कृष्ट असा फटका असाल तेवढंच त्याच्या चांगलं केलं आहे सचिन सावंत यांनी. तर धावा झालेल्या आहेत ते हा संघ विजयी झालेला 11 आहे. 11 धावा. पुढील चेंडू संतोष गावकर यांना एक सदर चेंडूवर 1 धाव. ईश्वरी 11 महापुरुष तडेवाडी यांनी लवकरात लवकर मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. पुढील ईश्वरी चेंडू 11 संतोष यांनी गावकर. फलंदाजीची निवड केलेली आहे. संतोष गावकर आणि उत्कृष्ट बॅटिंग केलेली आहे. ते झेलबाद झालेले आहेत. लवकर ग्राउंड नंबर 2 वर यावे. पुढील फलंदाज कांगेकर क्रिकेट संघाचे जे फलंदाज आहेत त्यांनी पुढचा फलंदाज मैदानात पाठवायला जे संदीप सावंत पाटवाडीचे धोरणदार संदीप सावंत मैदानात उतरले. संदीप सावंत तडेवाडी या दोघांचे साधारण 12 धावा झालेल्या आहेत. 2 षटकानंतर 12 धावा झालेल्या आहेत. आणि आता मैदानामध्ये जे फलंदाज आहेत ते संदीप सावंत आणि रोशन सावंत. बॉलरचं नाव काय? बॉलर कोण आहे? चेतन सावंत. पुढे जे गोलंदाज आहे ते चेतन वांगणकर. शानदार असा फटका मारलेला आहे परंतु सरळ बॉलरच्या हातामध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे कोणत्या प्रकारची धाव निघालेली नाही आहे. सडियवाडी वॉरियर संघाचे सर्व खेळाडू संघ मालक कर्णधार यांच्याशी संपर्क करा.
आपले कर्णधार माहीत तेथे आपले वाट मुकेश पाहत सावंत यांनी आहेत. लवकरात पुढील लवकर चेंडू ग्राउंड नंबर 2 वर यावे. रोशन सावंत यांना नवीन बॉल घेऊन यावे इथे ग्राउंड नंबर 2. एक रन घे. मंगेश सावंत यांनी लवकरात लवकर ग्राउंड नंबर 2 वर बॉल नवीन बॉल आहे. पुढील चेंडू आणि सदर चेंडूवर एक धाव निघालेली आहे. बॅटिंग टीमचा एक प्लेअर इथे पुढचा गोलंदाज आहेत ते चेतन वांगणकर यांचा पुढील चेंडू सामना करतील रोशन सावंत, रोशन परब सडेवाडी यांनी टॉस जिंकून आणि फिल्डिंग घेतली आहे. निर्धावाचा चेंडू निघालेला आहे. 11 यांनी बॅटिंग आहे. बॅट्समॅन आहे ऋषिकेश सावंत. आणि फलंदाज बाद झालेले आहेत. अजित सावंत हे आहेत नॉन स्ट्राईकमध्ये. हा कडियेवाडी वॉरियर्स संघाचे खेळाडू कृपया संघ मालक कर्णधार यांची संपर्क साधा. फलंदाज आहेत ते तेजस सावंत आणि उत्कृष्ट फिल्डिंग सावंत यांच्यातर्फे. मॅचला लवकरात लवकर 3 सुरुवात. ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा जो स्कोर आहे बॉलर नेम 17 रन विकेट गेलेले आहेत 3 सतीश सावंत. आणि 17 जिंकण्यासाठी 36 रन्सची आवश्यकता आहे. 36 धावांची आवश्यकता आहे. हा नाही 17 झाले. हा पहिला बॉल हा संघाचा आहे. डॉटचा स्वरूपाने पहिला बॉल. संघाचा हा दुसरा बॉल. दोन रन डिक्लेअर. दोन बॉल झाले आहेत. तिसरा बॉल. सुंदर असा चेंडू बॅट्समनला कळालाच नाही. तिसरा बॉल डॉटच्या स्वरूपात. धावसंख्या झाली आहे 2. चौथा बॉल पार केला आहे पुन्हा 1 रन. मला 3 बॉल झाले आहेत 4. सातवा बॉल हा डॉटच्या स्वरूपात हा 5वा बॉल आहे. लास्ट बॉल क्रॉस. 1 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या झाली आहे. विकेट आलेली आहे. लास्ट बॉलला विकेट. 1 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या झाली आहे. नवीन बॅट्समन करण न्यू बॅट्समन. आणि हा पंचांचा डिक्लेअर. बॉलर नेम काय आहे? बॉलरचं नाव प्रशांत सावंत.